महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती 2,34,00,000 होती. खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता. पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,40,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. ती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाहीयेत. कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये. रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. काही वर्तमानपत्रांनी 30 लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी, अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे. आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. काही अपात्र ज्या महिला आहेत किंवा ज्या आपण म्हणूया निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार, शासन निर्णयानुसार, त्यांची छाननी कशी केली जाते आता, म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे? हे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे. व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत. काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे, किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे, विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत, किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, किंवा आमचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत, किंवा आम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत. अशा पद्धतीनं रोजच्या घडीला, आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर. आणि जे आम्ही GR आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये. आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही GR काढला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे. आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे आइसलैंड ट्रिप के लिए स्वेटर वहीं से ले लेंगे. हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुश खबर 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता, या महिन्याचा जो वाटप आहे 10 आणि 11 तारखेला झालेला आहे. आणि ज्या उर्वरित बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झालेले नाही आहेत. तर आज संडे असल्यामुळे उद्यापासून तुम्हाला हप्ता वाटप सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक युट्यूबर्स म्हणताय की आजच होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला कालच इन्फॉर्मेशन दिली, संडेला पैसे जमा होणार नाही. 12 तारीख आजची आहे, आज पैसे जमा होणार नाही. काही म्हणते की होते, काही म्हणते की नाही होत. तर मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो, आज पैसे जमा होणार नाही. पण झालेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मग काही लाडक्या बहिणींना असं होत आहे की 1500 रुपये भेटणार आहे, 3000 रुपये भेटणार आहे, 4500 रुपये भेटणार आहे. ज्या बहिणी जून, जुलै, ऑगस्ट मध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यांचं काय, त्यांना 1500 रुपये आले, त्यांना बाकीचे पैसे भेटणार आहे का? ज्या बहिणी जुलैपासून त्यांना 3000 भेटणार आहे का? ज्या बहिणी ऑगस्ट मध्ये त्यांना 1500 रुपये बोनस भेटणार आहे का? याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, KYC गरजेची आहे का तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. मग कोणत्या बहिणीला 4.5 मिळणार आहे, कोणत्या बहिणीला 3000 मिळणार आहे, कोणत्या बहिणीला 6000 रुपयाचा बोनस मिळणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला भेटेल. काही लोकांचं म्हणणं आहे की 1500 भेटणार, काही लोकांचं म्हणणं होतं 6000 भेटणार. मी सुद्धा लाडक्या बहिणींनो 6000 होतो, पण आपल्याला सरकारने काय दिले, 1500 रुपये दिले. तर मग आता बाकीचे उरलेले 4.5, 3 आणि 1500 असे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होणार का, याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आली आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, 3 महिन्याचे पैसे मिळणार का? 3 महिन्याचे म्हणजे कोणते? जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळू शकतो का? तर याचं उत्तर आहे नो. बरोबर. महाराष्ट्रातील अनेक जे युट्यूबर्स आहेत ते सांगत आहे की जे मागचे जे महिने आहे, जून, जुलै, ऑगस्टचे महिने, हे लाडक्या बहिणींना मिळू शकतात. तर लाडक्या बहिणींनो, याचं उत्तर आहे नाही. सरकार तुम्हाला देणार नाही. सरकार म्हणजे एवढं खराब सरकार निघालं की पहिले त्यांनीच सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींची पडताळणी केली, त्याच्यानंतर आम्ही त्यांना ज्या महिन्यापासून त्या अपात्र ठरलेल्या होत्या त्यांचा तो लाभ आम्ही सुरू करू, पण अजूनही तो लाभ सरकारने सुरू केलेला नाही आहे. तर लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांनी दिलेला आहे. तर मागील जून, जुलै, ऑगस्टचे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला येऊ शकतात का? याचं उत्तर आहे नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, मला काय म्हणायचं आहे
की जेव्हा आपल्या अकाउंटला पैसे येत नाही पण आपल्या बाजूच्या किंवा आपल्या मैत्रिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येतात, तर गेल्या 3 महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणी होत्या, ज्यांना खरंच पैशाची गरज होती, त्यांच्या डोळ्यामधून अश्रू निघालेत. पण आता जेव्हा सप्टेंबरचा अकाउंटचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झाला, त्यांना थोडीशी त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं. हेच सर्वात मोठी देण आहे असं मी सरकारच्याही शुभेच्छा देतो, की त्या बहिणींना गरज होती, त्यांना तुम्ही खरंच पैसे दिलेत. पण जेही लाडक्या बहिणींचे पैसे आहेत तेही तुम्ही त्यांना द्यावे, कारण की त्यांचा तो हक्क होता. एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे, की आपल्या बाजूच्या मैत्रिणीला, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्याच्याकडे घरी ITR भरतात, त्यांना सुद्धा पैसे भेटत होते मागील 3 महिन्यापासून. पण ज्या गरजू बहिणी होत्या त्यांना भेटलेले नाही आहेत. पण आता सप्टेंबर महिन्याचा त्या हप्ता त्यांना भेटलेला आहे. आय होप जर तुम्ही आता इथून पुढे जर तुम्हाला अशाच पद्धतीने हप्ते सुरू राहावे हे असं वाटत असेल तर तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. जर तुम्ही KYC केली तर तुमचे हप्ते आता कोणीही तुमच्यापासून दूर नेऊ शकत नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्ही नोव्हेंबर 18 पर्यंत काय करा, KYC करा. जर तुम्हाला कोणताही युट्यूबर आता सांगत असेल की जून, जुलै, ऑगस्टचे पैसे भेटणार आहे, किंवा तुम्हाला कोणी मेसेज दाखवले असेल त्यांच्या थंबनेलवर म्हणा किंवा युट्यूबवर, की बाबा आम्हाला पैसे जमा झाले 3,000, 4,500, 6,000, तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, फक्त आणि फक्त 1,500 रुपये भेटलेले आहे. प्रत्येक बहिणीला 1,500 रुपये भेटलेले आहेत. बरोबर. मग आता सर्वांना प्रश्न पडला असेल की बाबा 2 दिवस काय झालाय, वाटप झालेलं आहे. 10 आणि 11 तारखेला वाटप झालेलं आहे. 10 आणि 11 तारखेला काय झालेलं आहे, वाटप झालेलं आहे. मग आज 12 तारीख आहे, आज वाटप होईल का, तर याचं उत्तर आहे नो. आज संडे आहे, आज सुट्टी आहे. आणि काल जर बघितलं सॅटर्डेलाही खूप कमी बहिणींच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत. मला तरी वाटतं ते 10 तारखेला सरकारने सेंड केले असेल, पण तो मेसेज आहे लाडक्या बहिणींना सॅटर्डेला आला. तर आता 13 आणि 14 मध्ये हे काय असणार आहे, जे पेमेंट आहे, जो वाटप आहे हप्ता, हा 13 आणि 14 तारखेला सुद्धा सुरू राहणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून ज्याही बहिणी राहिलेल्या आहेत, त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाही आहेत, त्यांना हा लाभ भेटणार, म्हणजे भेटणार आहे 13 आणि 14ला. कारण सरकार आता नाराज करणार नाही, कारण की सरकारला कळून चुकलेलं आहे की लाडक्या बहिणींना पैसे देणं गरजेचं आहे, अन्यथा या लाडक्या बहिणी शांत बसणार नाही. मग अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न आले, दादा माझी KYC झालेली नाही म्हणून मला पैसे भेटले नाही का, तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला KYC ची गरज नाही. बरोबर. सप्टेंबर आणि जो पुढचा हप्ता असणार आहे ऑक्टोबर, यासाठी तुम्हाला KYC ची गरज नाही. जर तुमची KYC चुकली असेल तरी काही हरकत नाही, तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येईल. जरी तुमची KYC झालेली आहे तरी सुद्धा तुम्हाला पैसे येईल. म्हणजे KYCचं 15वा आणि इथून नेक्स्ट महिन्यामध्ये येणारा जो 16 हप्ता आहे, याच्यासाठी KYC ची गरज नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, काही बहिणींचं असं म्हणणं आहे की आम्हाला 14वा हप्ता भेटला नाही. 14 हप्ता भेटला नाही, मग आम्हाला भेटेल का, याचं उत्तर सुद्धा काय, यस. जरी तुम्हाला 14वा हप्ता भेटलेला नसेल आणि सरकारने पडताळणीमध्ये जर तुम्हाला पात्र ठरवलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला तो लाभ भेटणार, म्हणजे भेटणार. कारण सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ भेटणार आहे. ती अमाऊंट किती आहे, 2,35,00,000 प्लस बहिणींना तो हप्ता भेटणार आहे, असं सरकारी माध्यमांकडनं आपल्याला माहिती पडलं. त्यानंतर या ठिकाणी मी लाडक्या बहिणींना तुमच्याकडनं मागणी करतो. बरोबर. आता तुमचा किती सपोर्ट आहे हे मी या ठिकाणी बघायचं आहे मला. बघा लाडक्या बहिणींनो, आपण सरकारने जरी आपल्याला 1,500 रुपये दिले, पण आपण सरकारकडे मागणी करू शकतो. मागणी करायची असेल तर आपण ज्या बहिणींना 3 महिन्याचे हप्ते भेटलेले नाही, म्हणजे 4,500 रुपये भेटलेले नाही जून, जुलै, ऑगस्टचे, त्या बहिणींना सरकारने या येणाऱ्या दिवसांमध्ये 4,500 रुपये द्यावं, ही मागणी आपण सरकारकडे करू. ज्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते दिलेले नाही आहेत, 2 महिन्याचे हप्ते, त्या बहिणींना काय करायला पाहिजे, 3,000 रुपये द्यायला पाहिजे. बरोबर. 3,000 रुपये द्यायला पाहिजे. त्या म्हणजे जून, इथे जुलै आणि ऑगस्टचे असतील. त्यानंतर ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाहीये, त्यांना 1,500 रुपये द्यायला पाहिजे. 1,500 रुपये द्यायला पाहिजे. आणि सोबतच ज्या बहिणींना आता या दिवाळीचं बोनसच भेटलेलं नाही, दिवाळीचं फक्त 1,500 रुपये भेटले आहेत, तर त्याचंही बोनस लागेल. म्हणजे काय, त्या लाडक्या बहिणींना अजून 1,500 रुपये द्यायनं गरजेचं आहे, किंवा त्यांची दिवाळी योग्य पद्धतीने साजरी व्हावी म्हणून सरकारने त्या बहिणींना किती रुपये द्यायला पाहिजे, 1,500. म्हणजेच काय, इथे मी 1,500 ऍड करतो, इथे मी 1,500 ऍड करतो, आणि इथे मी 1,500 ऍड करतो. ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटला नाही, त्यांना किती मिळायला पाहिजे, 3,000 रुपये भेटले पाहिजे. त्या बहिणीला, लाडक्या बहिणींनो, जुलै पासून हप्ता भेटला नाही, त्यांना 4,500 रुपये भेटले पाहिजे. आणि ज्या बहिणींना जून पासून हप्ते भेटलेले नाही, त्यांना किती हजार रुपये भेटायला पाहिजे रे, सांगा मला. त्यांना भेटायला पाहिजे 6,000 रुपये. ही मागणी आपण काय करू, सरकारकडे करू. अशा पद्धतीने आपल्या लाडक्या बहिणींचे जेही अकाउंटमध्ये पैसे आहे त्यांच्या अकाउंटला येणं, किंवा सरकारच्या तिजोरीमधून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणं, हे या ठिकाणी आपल्याला सरकारकडे मागणी करायची आहे. आणि लाडक्या बहिणींना जर तुमचा सपोर्ट असेल तर 100% हे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला येऊ शकतात. तुम्ही फक्त व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहेत या सरकारपर्यंत पोहोचतील, आणि सरकारी कर्मचारी किंवा सरकारचे आपले लाडके भाऊ आहे, हे भाऊबीजीचं भेट म्हणून तुम्हा सर्वांना 3,000, 4,500, 6,000 तुमच्या अकाउंटला पाठवतील. आणि जो ऑक्टोबरचा आहे, ज्या बहिणींना सगळेच हप्ते भेटले, फक्त बोनस नव्हतं भेटलं, ते सुद्धा तुमच्या अकाउंटला येईल. आणि सोबतच
18 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुमचा पुढचा लाभ चालू राहील. आय होप लाडक्या बहिणींनो आपली मागणी तुम्हाला समजली असेल की सरकारकडे आपण काय मागतोय. म्हणून तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. त्याच्या माध्यमातून सरकारही हा व्हिडिओ पाहिल आणि आपल्या ज्या मागण्या त्या परिपूर्ण व्हायला मदत होतील. तर लाडक्या बहिणींनो काय व्हिडिओला स्टेटस ठेवा, फेसबुकला ठेवा, इंस्टाग्रामला ठेवा, व्हॉट्सअपला ठेवा आणि जर अशाच ऑथेंटिक न्यूजसाठी किंवा ऑथेंटिक व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तिथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.